कल्याण जवळील मुठवळ गावामध्ये हावरे प्रॉपर्टीचा हावरे पॅराडाइज हा प्रोजेक्ट साकारण्यात येतोय। नुकताच ह्या प्रोजेक्टचा भूमिपूजन आणि बांधकाम शुभारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। चला तर एक नजर टाकूया या सोहळ्यावर। कल्याण जवळील मुठवळ गावात हावरे प्रॉपर्टीजच्या हावरे पिनॅकल या प्रोजेक्टला ग्राहकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हावरे प्रॉपर्टीजचा हावरे पिनॅकल या प्रोजेक्ट शेजारी हावरे पॅराडाइज हा आणखी एक प्रोजेक्ट साकारण्यात येत आहे। सध्याची यंग जनरेशन ही मैदानी खेळांपासून दूर होत चालल्यामुळे त्यांचा कल मैदानी खेळांकडे वाढवावा यासाठी हावरे प्रॉपर्टीज हावरे पॅराडाइज हा स्पोर्ट्स थीम नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट साकारत आहे। 29 मेला हावरे पॅराडाइजच्या पहिल्या फेजचा भूमिपूजन आणि बांधकाम शुभारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। या सोहळ्याला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार कपिल पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ आणि चक दे इंडिया ज्यांच्या आयुष्यावर चित्रित केला ते हॉकीपटू मीर रंजन नेगी यांची विशेष उपस्थिती होती। या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रोजेक्टचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। हावरे बिल्डर्स म्हणजे घराचं स्वप्न साकारणारी माणसं असं विश्वासाचं नातं ग्राहकांमध्ये असल्यानं या सोहळ्याला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। उपस्थित सर्व मान्यवरांनी हावरे प्रॉपर्टीजच्या हावरे पॅराडाइज या स्पोर्ट्स थीम बेस्ड नॅनो हाऊसिंग प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या। आणि त्यांची सर्व मंडळी दिलेला शब्द पाळणारी मंडळी आहेत आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्यावर। आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी एक विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे। स्पोर्ट्स थीम या प्रकल्पामध्ये देखील आपण राबवत आहे। आता एवढे सगळे स्पोर्ट्स लोकांना त्याचा उपयोग होईल आणि निश्चितपणे कमी रकमेच्या घरातल्या लोकांना देखील अशा प्रकारची सेवा मिळते, सोय मिळते, ही देखील मोठी बाब आहे। मोठ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये अशा ऍक्टिव्हिटीज असतात, परंतु छोट्या प्रकल्पामध्ये देखील छोट्या प्रकल्पामध्ये म्हणजे परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पामध्ये असं कोणी धाडस करत नाही। ते आपण धाडस केले, त्याबद्दल देखील मनापासून मी अभिनंदन आपलं करतो। या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून देखील जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असतं, मग रस्ते असतील, त्याचबरोबर पाणी असेल, सिवरेज असेल, जे काही प्रकल्प या सर्व भागामध्ये पायाभूत ज्या काही सुविधा आहेत त्या देण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून विविध ठिकाणी होत असतं। आणि म्हणून त्यासाठी देखील आपण सगळेजण प्रयत्न करू आणि या संपूर्ण भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया। सगळ्यात चांगला विश्वासाचा पौधा जर कुठला असेल तर तो जमिनीत उगवणारा नसतो, लोकांच्या मनामध्ये जो उगवणारा झाड असतं विश्वासाचं, ते सगळ्यात महत्त्वाचं असते। आणि हावरे ग्रुपने नेमकपणाने तेच केलेलं आहे। ग्राहकांना परवडेल अशा दरात हावरे पॅराडाइज हा प्रोजेक्ट असल्यामुळे हा प्रोजेक्ट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरलाय।
प्रॉपर्टीजचा हावरे पॅराडाईज हा नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट कल्याणजवळील मुठवळ गावामध्ये साकारण्यात येतोय। या प्रोजेक्टमध्ये खास करून स्पोर्ट्स बेस थीम देण्यात आली आहे। चला तर इतरही काही वैशिष्ट्यांवरती एक नजर टाकूया। मोठ्या उत्साहामध्ये भूमिपूजन आणि बांधकाम शुभारंभ जो आहे तो पार पडलेला आहे मुठवळ येथे हावरे यांच्या नवीन प्रोजेक्टचा। जसं आपण मगाशी म्हटलं की कल्याणपासून अत्यंत हाकेच्या अंतरावरती इतका मेगा प्रोजेक्ट होतो आहे। जाणून घेऊया आपण स्वतः अध्यक्ष आहेत सुरेशजी हावरे त्यांच्याकडून की नेमकं काय आहे ह्या प्रोजेक्टमध्ये आणि कसा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रोजेक्ट आहे। बघा, कल्याणपासून केवळ 8 किलोमीटर अंतरावर हा प्रोजेक्ट आहे। बेस्ट लोकेशन याचं आहे। लोक पार तिकडे वाशिंद, वांगणी, शहापूर आणि कुठे कुठे जातात आणि त्याचपेक्षा कमी किमतीमध्ये जर घरं कल्याणजवळ मिळत असतील तर इथे का येऊ नये अशी मी लोकांना हाक दिली आणि बघता बघता हा प्रोजेक्ट पूर्ण संपलेला आहे। याच्यानंतर पुढचा फेज आम्ही काही दिवसातच लॉन्च करणार आहोत। लोकांना क्वालिटी, स्पीड, रिलायबिलिटी या प्रोजेक्टमध्ये मिळते आहे। 100% विश्वासार्हता हा हावरेंचा एक ब्रँड आहे। फुल ट्रस्ट आणि विश्वासाने लोक घरं बुक करतायत। एकही कस्टमर असा नाही की ज्याने घर बुक केलं, घरासाठी पैसे दिले आणि त्याला घर मिळालेलं नाही। ही हिस्ट्री आहे आणि हा जो ट्रस्ट आहे हा परफॉर्मन्स बेस्ड आहे। हा प्रॉमिस बेस्ड नाही आहे, हा परफॉर्मन्स बेस्ड ट्रस्ट आहे। त्याच्यामुळे लोकांना प्रचंड विश्वास या ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये आहे। पुढच्या प्रोजेक्ट कधी लॉन्च होणार असं लोक आम्हाला विचारत आहेत, तर कदाचित गणपती किंवा दसऱ्याच्या आसपास हा पुढचा फेज याचा लॉन्च होईल, तेव्हापर्यंत लोकांना वाट पाहावी लागेल। हा फेज पूर्ण बुक झालेला आहे। ज्यांनी घराचं बुकिंग केलं, ज्यांनी विश्वास दाखवलेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की आपल्या घराचं स्वप्न साकार झालेलं आहे। हा विश्वास मनात बाळगा, आपलं घर लवकरात लवकर नक्की पूर्ण होईल आणि आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद। हावरे म्हणजे विश्वास हे एक समानार्थी शब्द झालेला आहे। नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये तुमचे बरेच मेगा प्रोजेक्ट आहेत, त्याच धर्तीवरचा कल्याणपासून जवळ असा हा एक आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे। कल्याण डोंबिवलीकर ह्याची आतुरतेने वाट बघत होते। या परिसरामध्ये असं एखादं प्रोजेक्ट आहे ते कुठेच नाही आहे। एक वैशिष्ट्य असं आहे की स्पोर्ट्स थीम, त्याच्याबद्दल जरा मला सांगा। CEO आहात आपण कंपनीचे आणि ओव्हरऑलच एक काय लोक इथे बघतायत या प्रोजेक्टकडे? सर, असं आहे, आजचा वेळ अशी, आजचा काळ असा आलेला आहे की लहान मुलं स्मार्टफोनमध्ये आपलं चाइल्डहुड शोधत आहेत। स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये सगळे गुंतलेले असतात आणि गेम्स खेळत असतात। तर आमचा असा प्रयास आहे की आमचं असं विजन आहे की लहान मुलांनी स्मार्टफोनमधून निघून प्लेग्राऊंडवरती यावं। तर ॲक्च्युअल जी जडणघडण आहे, ॲक्च्युअल जी हेल्दी लाईफस्टाईल घडवण्याची जी प्रोसेस आहे ती स्मार्टफोनमध्ये कधीच होणार नाही, ती प्लेग्राऊंडमध्ये होईल। तर त्या एफर्टमध्ये आमचा हा प्रोजेक्ट आहे की एक स्पोर्ट्स थीम प्रोजेक्ट। याच्यामध्ये टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट, जॉगिंग, स्विमिंग, ह्या सगळ्या म्हणजे टेबल टेनिस, चेस, कॅरम, एअर हॉकी, हे सगळे स्पोर्ट्स ज्या प्रोजेक्टमध्ये असणार आणि एक स्पोर्ट्स थीम असं याचं वैशिष्ट्य जे आहे त्याला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। 400हून जास्त घरं आम्ही 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये बुक केलेली आहेत। तर ह्याला अनप्रेसिडेंटेड असा रिस्पॉन्स मी म्हणेन। म्हणजे नवी मुंबईला पण आम्ही आधी प्रोजेक्ट केली, खारघर, नेरूळ, नवी मुंबई, वाशी, सानपाडा, त्यानंतर ठाण्याला, घोडबंदर रोडला सगळीकडे प्रोजेक्ट केली। आमचं प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे असं की प्रोजेक्ट लॉन्च करताना ते भलेही लोकांना वाटत असेल की आज हे स्टेशनपासून, बाकी एस्टॅब्लिश सिटीपासून थोडंसं लांब आहे, पण पीपल आर नॉट इन्व्हेस्टिंग इन टुडे, पीपल आर इन्व्हेस्टिंग इन 2019, पीपल आर इन्व्हेस्टिंग इन द फ्युचर। त्या दृष्टिकोनाने सगळ्यात चांगलं रिटर्न देणारा आणि व्यवस्थित आपल्या रिटर्नसोबत आपल्याला ट्रस्टमध्ये आपल्याला बसणारा, आपल्या बजेटमध्ये आज बसणारा आणि हा विश्वास असणारा की आपल्या घराचं स्वप्न साकार होईल, हा विश्वास लोकांनी मनात ठेवलेला आहे। आणि जसं फ्युचर होईल आणि जसं आता स्मार्ट सिटी आपली अनाऊन्स झालेली आहे, ह्याच्यामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्ह येतील, ह्याच्यामध्ये जेवढ्या प्रोजेक्टला साथ मिळेल, पुढे आमचे अजून फेजेस लॉन्च करायची तयारी आहे। वी आर गोइंग टू डेव्हलप एंटायर स्मार्ट सिटी हिअर ऑफ मोर दॅन 5000 हाऊसेस। तर तो जो पूर्ण विश्वास लोकांना आहे, ते जे विजन आहे, या विजनमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेला आहे आणि दी इन्व्हेस्टमेंट इज बेस्ड ऑन हावरेज परफॉर्मन्स
परफॉर्मन्स अँड नॉट हावरेज प्रॉमिस. कारण आजपर्यंत हावरेंनी आमच्याकडे प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाला घर दिलेलं आहे आणि पूर्ण ट्रान्सपरन्सीने पूर्ण प्रोसेस फॉलो करताना सगळ्यांना सॅटिस्फॅक्टरी क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्टरी टाईममध्ये घर दिलेलं आहे. तर हा विश्वास जो लोकांमध्ये आहे त्याच्याबद्दल आम्हाला हा लोकांनी खूप मोठा उत्स्फूर्तपणे भरभरून प्रतिसाद दिला. मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देईन. सर्वांचा मी आभारी आहे की भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपण एवढ्या संख्येने आलात. म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद भूमिपूजनाला पण भेटला. पालकमंत्री आले, खासदार साहेब पण आले, त्यांनी पण एवढंच आम्हाला सांगितलं की असा रिस्पॉन्स आपण दुसऱ्या बिल्डरांच्या पण भूमिपूजनाला जातो पण असा रिस्पॉन्स कुठे भेटत नाही की हा प्रोजेक्ट लॉन्च झाला भूमिपूजनाच्या आधी बुक झालेला आहे. तर ह्या रिस्पॉन्सबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देईन आणि मी आभारी आहे. आणि आमचा पुढचा प्रोजेक्ट लवकरच येतोय तर नक्की तुम्ही आमच्या साईटला व्हिजिट द्या आणि आपण नक्की तुमचं घराचं स्वप्न साकार करू. थँक्यू. थोडक्यात म्हणजे कल्याण आणि भिवंडी ग्रामीण भागामध्ये एक हाऊसिंग क्रांती झालेली आहे. आजपासून तुम्ही म्हणाल अमर हावरे आहेत, कार्यकारी संचालक आहेत ते. मला सांगा, मगाशी तुम्ही म्हणालात की फॅमिलीमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. तर हे नातं जे आहे ते कसं इतक्या वर्षामध्ये बनलं आणि त्याच नात्याला धरून त्या नात्यावर विश्वास ठेवून इतका तुफान प्रतिसाद तुम्हाला मिळाला इकडे? खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे 450 बुकिंग अवघ्या 2 आठवड्यात संपणे हे दिस इज अनरिअलिस्टिक, दिस इज अनहर्ड ऑफ बिफोर. आणि हा जो विश्वास आहे, हा ग्राहकांचा जो आमचा विश्वास आहे, दॅट इज बिकॉज ऑफ आवर परफॉर्मन्स. आम्ही आतापर्यंत अनेक लोकांना वेळेत घराचा ताबा दिला आहे. जे आम्ही सांगतो तो शब्द आम्ही पाळतो. वी हॅव डिलिव्हर्ड ऑन ऑल ऑफ अवर प्रॉमिसेस अँड बिकॉज ऑफ दिस प्रॉमिस जी क्वालिटी लोक आपण जे क्वालिटीचं काम लोक आमचं बघतात, जी क्वालिटी लोक आमच्या कामामध्ये बघतात, जे टाइमली परफॉर्मन्स, टाइमली एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट पीपल जो लोक बघतात, त्यामुळे हा लोकांचा विश्वास आमच्यावर आलेला आहे. आणि त्याच विश्वासाच्या आधारावर लोकांनी एक स्वप्नाचं इकडे रोप इकडे लावलेलं आहे आणि त्या रोपाला आम्ही नक्कीच 100% क्वालिटीमध्ये टाईमला वेळेत घराचा ताबा देऊन आम्ही पूर्ण करणार आहे ते स्वप्न. आणि लोकांना त्यांचं आयुष्याचं जे पुंजी जमा करून ते लोक घर घेतात ते त्यांना वेळेत देणार आहे आम्ही. उच्च गुणवत्ता हा एक महत्त्वाचा जो आहे घटक आहे, हो हावरेंनी पहिल्यापासूनच जोपासलेला आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये सुद्धा तो प्रामुख्यानं ते इथे जपणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.